यानंतर बघूया दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसाने विमानतळाच्या टर्मिनल 1 वरील छताचा काही भाग कोसळून अपघात झाला आणि या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे 8 जण जखमी झालेले आहेत। या घटनेनंतर राजकारण तापलेलं असून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। दिल्लीतील या घटनेवरून महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे। दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसाने विमानतळाच्या टर्मिनल 1 वरील छताचा काही भाग कोसळून अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे 8 जण यामध्ये जखमी झालेत। या घटनेनंतर राजकारण तापलं असून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। जी देशाची राजधानी आहे, इंटरनॅशनल एअरफोर्स या ठिकाणी आहे, त्या कामाचा दर्जा काय हा याच्यातच स्पष्ट होतं। आणि अशा अनेक ठिकाणी गोष्टी झाली, काही गरजेनी दर्जा न सांभाळता निवडणुकांना जे समोर ठेवून जाहीर करायचे, उद्घाटनाचे सोहळे करायचे आणि त्याचे परिणाम शेवटी असे होतात। अपघातग्रस्त इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 महिन्यांपूर्वीच उद्घाटन झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जात होता। मात्र प्रत्यक्षात हे काम 2009 मध्ये यूपीए सरकारच्या काळात झाल्याचं खुद्द तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय। पण आता याच विमानतळाच्या कामाचं ऑडिट करण्याचे आदेश केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेत। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। साधारणतः जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता DGCAच्या मार्फत आम्ही चौकशी समिती नेमली आहे आणि याचा रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई काय करायची हे ठरवू। त्यामुळे आता पुढच्या काळात अशी दुर्घटना होऊ नये म्हणून देशातल्याही सगळ्या टर्मिनलचं स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही करतो। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही DGCAला दिलेत। त्यामुळे दिल्लीतील या घटनेवरून महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात विधानसभेच्या जागा वाटपावरून दावे प्रतिदावे होत असतानाच आता राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या काळात झालेल्या विमानतळाच्या कामाची चौकशी होणार असल्यानं पटेल यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे। पण 16 वर्ष जुन्या कामाच्या आत्ताच्या स्थितीसाठी तत्कालीन मंत्री कसे कारणीभूत असा सवाल पटेल यांनी उपस्थित केला। 15-16 वर्षानंतर काही कुठल्या घटना घडल्या त्या प्रत्येक घटनेच्या म्हणजे त्या काळातला व्यक्ती जबाबदार असतो असं काही असते का? हे आता ठीक आहे। आता विरोधकांना म्हटलं ना, मी विरोधकांना काही ना काही मुद्दा काढायचा असते, जाऊ द्या, मला असं कुठेही असं वाटत नाही। जे झालं दुर्दैवी आहे। आम्हालाही दुःख वाटते की कोणाची इथे मृत्यू झाली आहे, काही लोक जखमी झाले आहे। आपण त्यांना सांत्वना दिली पाहिजे, दिलासा दिला पाहिजे। एकंदरीतच राम मंदिरातील गळती असो किंवा मग बिहारमधील पूल वाहून जाण्याची घटना असो, यानंतर आता दिल्ली विमानतळावरचे थेट छत कोसळून झालेल्या अपघातावरून पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सरकारनं आता दिल्ली विमानतळाच्या कामाच्या ऑडिटची घोषणा केल्यानं यातून नेमकं काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।